नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या शेतकरी प्रशिक्षण मालिकेमध्ये 34 क्रमांकावर आज आपण माहिती घेणार आहोत. 33 एपिसोड आपण पाहिले, बऱ्याच जणांनी तारीफ केली आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला देण्यात येत आहे अशी प्रशंसा केली. हाही एपिसोड आपण कृपया बघा आणि जास्तीत जास्त मित्रांना, शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मागच्या वेळेस आपण रब्बी पिकाची माहिती घेताना चना किंवा हरभरा पिकाची माहिती घेत होतो. आपल्याला आता नोव्हेंबरचा 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा शेवटपर्यंत आपण लवकरात लवकर पेरणी पूर्ण करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे हरभऱ्याची. आणि हरभरा पेरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं वाण व्यवस्थित निवडा आणि त्याची लागवड पद्धत रुंद सरीवरंब्यावर आपण त्याची टोकन जर केली तर त्याचं 16 क्विंटल उत्पन्न आपल्याला एकरामध्ये मिळू शकतं. त्यामुळे नुसतं टिपणी न पेरता किंवा पेरणी यंत्राने न पेरता तुम्ही त्याला रुंद सरीवरंबे करा आणि टोकन पद्धतीने पेरा. कोरडवाहू ज्यांच्याकडे आहे त्यांनी विजय हा वाण निवडावा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा विजय हा वाण किंवा ही जात हरभऱ्याची चिकार, लहान आकाराचे घाटे देते, भरपूर उत्पन्न देते, कोरडवाहूला त्याला पाण्याचा ताणही सहन होतो. त्यामुळे विजय ही जात निवडा आणि त्याचं साधारण तुम्हाला 25 किलो बियाणं एका एकराला लागेल. त्याला पंचगव्याची बीजप्रक्रिया करा किंवा ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करा, म्हणजे मर वगैरे लोक लागत नाही. आणि त्याचे जर विद्यापीठामध्ये संशोधन झाले का हा विजय वाण याची उत्तम मशागत झाली व्यवस्थित तर 44 क्विंटल किंवा 18 क्विंटल एकरी उत्पन्न सुद्धा हे देऊ शकतं आपल्याला. आता ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी किंवा ज्याला उशीर होत असेल, शेत तयार नाही, शेत रिकामं नाही, शेत आता अजून पूर्व मशागत झाली नाही पण पाण्याची सोय आहे, त्यांनी दिग्विजय हा वाण जरूर पेरावा. दिग्विजय वाण चांगला आहे, विशाल हा एक वाण चांगला आहे आणि परभणी कृषी विद्यापीठाचं आकाश वाण चांगला आहे. आणि नवीन एक व्हरायटी निघालेली आहे ज्याचा चना नंबर 16 ही व्हरायटी तुम्ही निवडा आणि त्यासाठी आपण योग्य बियाणे घेऊन त्याची पेरणी करा. रुंद सरीवरंब्यानं मशागत चांगली करा, त्याला सेंद्रिय इसाप पद्धतीनं त्यांची लागवड करा. त्यानुसार जर केलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, अकोला कृषी विद्यापीठानं PDKV कनक आणि PDKV कांचन ही जात नवीन निघालेली आहे. ती कृपया पेरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे, कारण याला मर रोग जास्त आहे. मर रोग जास्त आहे त्याच्यामुळे हे कृपया टाळा. नवीन जरी व्हरायटी असलं तर कोणी म्हणत असेल तर हे कृपया घेऊ नका अशी तुम्हाला विनंती आहे. विजय बियाणं तुम्हाला 25 किलोच लागेल आणि जर काबुली वाण घेत असाल तुम्ही बाकीचे तर त्याच्यामध्ये आकाश, विशाल, PKV 2, PKV 4 याच्यामध्ये मात्र तुम्हाला 30 ते 35 किलो बियाणं एका एकराला लागेल. आंतरपिकामध्ये करडीमध्ये तुम्ही घेऊ शकता, ज्वारीत घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्वसाधारणपणे सर्व खरीपमध्ये सोयाबीन घेतो आणि चना घेतो. प्रत्येक वेळेस सोयाबीन घेतल्यानंतर चना घेतो, हे कृपया करू नका. 2-3 वर्ष घ्या, परंतु द्विदल नंतर पुन्हा द्विदल ते घेतलं तर त्या ठिकाणी एकाच प्रकारचं आपटेक होईल आणि त्याच्या फेरपालटचा फायदा होणार नाही आणि जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम होईल. त्यामुळं 2-3 वर्ष घ्यायला हरकत नाही, परंतु नेहमी सोयाबीन नंतर हरभरा घेऊ नका. त्याच्यानंतर मध्यंतरी काहीतरी खरीप घ्या, मूग घ्या, उडीद घ्या, रब्बी ज्वारी घ्या, परंतु हे रोटेशन नेहमीसाठी नको, हे एक लक्षात घ्या. हरभऱ्याची माहिती आपण घेतली. दुसरं एक महत्त्वाचं पीक तुम्हाला सांगायचे की लसूणाचं पीक तुम्ही घ्या. कॅश क्रॉप सारखं बरेचसे त्याचा फायदा घेत आहेत. त्याचा भाव सुद्धा आपल्याला 100 रुपयापासून 400 रुपये किलो प्रमाणे लसूण जातो बाजारामध्ये. तर त्याची लवकरात लवकर पेरणी तुम्ही या पिकाची करू शकता. याच्यामध्ये आता लसूण जर निवडायचं म्हणलं तर घरचं बियाणे घेऊन टोकन घेऊ नका, पाकळ्या काढून द्यायचं, त्याचं करू नका. तर कृपया तुम्ही याचं भीमा ओंकार ही जात निवडा. भीमा ओंकार ही जात 120 ते 130 दिवसात तयार होतं, म्हणजे 4 महिन्यात तुम्हाला पीक हाताशी येईल आणि 14 टन हेक्टरी उत्पन्न त्याचं मिळू शकते. ही जर जात मिळाली नाही तर पूर्ण AKG 07 किंवा हे परभणी याचं पंजाबराव कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे, ती पांढरा शुभ्र त्याचा लसूण आहे आणि ही नवीन जात आहे.
AKG07 पूर्ण AKG07 ही नवीन जात तुम्ही पेरा. तेही नाही मिळालं तर भीमा पर्पल नावाची चांगली आहे मित्रांनो. भीमा पर्पल ही सुद्धा एक 4-5 दिवस उशिरा येते. 130 ते 135 दिवसात मिळते आणि 17 टन त्याचं उत्पन्न जास्त आहे. 17 टन पर हेक्टर मिळू शकतं आपल्याला. आता बियाणं कुठे मिळेल किंवा त्याची माहिती कुठे मिळेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे याचा नंबर कृपया लिहून घ्या. त्यांच्याकडे तुम्हाला माहिती मिळू शकेल. त्यांचा नंबर आहे 02135 222026. पुन्हा एकदा सांगतो 02135 222026 या ठिकाणी तुम्ही विचारणा करू शकता. किंवा राहुरी कृषी विद्यापीठाचे एक आमचे डॉक्टर चंदन शिवे नावाचे शास्त्रज्ञ आहेत. चंदन शिवे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. त्यांचाही मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगतो, तो लिहून घ्या. त्यांच्याशी संपर्क साधा आणि योग्य बियाणं निवडा. 7065 79 11 15 किंवा 7065 79 11115. आणि ही जात लसूण हे अत्यंत यशस्वीरित्या विक्रमी उत्पादन करणाऱ्या नवीनच एक पाहण्यात आलं. मला एक शेतकरी आहेत जे 3 टप्प्यामध्ये लसूण पेरतात, जेणेकरून एकदा तरी भाव चांगला लागू शकेल. ते आमचे मित्र आहेत, अतिशय आदर्श शेतकरी आहेत. दिनेश फाले सर अकोल्याचे आहेत. हे अकोल्याचे दिनेश फाले यांचा नंबर घ्या कृपया. 7620 3586 आणि 39 किंवा 7620 35 8639. हे लसूण जात तुम्ही पेरून त्याचं एक तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकेल. आणि त्यासाठी आपल्याला, आणि कृपया हे लसूण पेरताना गादी वाफे तयार करा. तसंच नुसतं साध्या प्लेन त्याच्यामध्ये टाकू नका. गादी वाफे त्याची टोकन करा पाकळ्यांची. तर तुम्हाला साधारण त्याचं उत्पन्न 30 ते 40 क्विंटल एका एकराला मिळू शकते. आणि भाव साधारण आता 300 भाव आहे. कमीत कमी भाव जरी पडला तरी तुम्हाला 100 रुपये भाव मिळू शकतो. 100 ते 400 रुपयेपर्यंतचा भाव मिळू शकतो तुम्हाला. आणि हे तुम्ही जरूर घ्या अशी म्हणजे विनंती आहे. तिसरं एक पीक आहे, मागे तुम्हाला उल्लेख केला होता मी, की अर्ध रब्बी तीळ हे सुद्धा पेरण्याचे आता दिवस आहेत. त्याच्यामध्ये N8 नावाची जात निवडा. N8 अर्ध रब्बी तिळासाठी. तीळ हे सुद्धा कॅश क्रॉप आहे. त्याचाही भरपूर पैसा होतो. 100 ग्रॅम छटाक असे याच्यामध्ये ते दुकानदार विकतात. हे तीळ सुद्धा महत्त्वाचं पीक आहे. आणि या जातीमध्ये 50 ते 51% तेल आहे. तेलाचं प्रमाण खूप आहे याच्यामध्ये. तर हे सुद्धा सुधारित वाण तुम्ही निवडायला हरकत नाही. आता मागे तुम्हाला कल्पना दिली होती की सेंद्रिय युरिया कसा तयार करायचा, जीवामृत कसं तयार करायचं, हे मायकोराजा कसा घरी तयार करायचा, ट्रायकोडर्मा व्हिरिडी सुद्धा कसं तयार करायचं. तर एक नवीन आणखी एक या एपिसोडमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्याला रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत तयार करायचे. आता सेंद्रिय DAP कसं तयार करायचा याची मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. सेंद्रिय DAP तयार करायचं असेल तर 20 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो काळा गूळ, 1 किलो डाळीचं पीठ, सोयाबीन किंवा चण्याचं पीठ, 200 मिली तिळाचं तेल, 1 किलो काळे मीठ, 200 लिटर पाणी घ्या आणि शेळीच्या लेंडीची पावडर टाका त्याच्यामध्ये साधारण अर्धा किलो. आणि हे 200 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आपण ते DAP सारखं मिक्सचर तयार होते. तसं तुम्हाला वापरता येते. पुन्हा एकदा मी रिपीट करणे याच्यामध्ये तुम्हाला 20 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो काळा गूळ स्वस्त, 1 किलो बेसन किंवा सोयाबीनचं पीठ, 200 मिली तिळाचं तेल, 1 किलो काळं खडे मीठ ज्याला पावडर नाही खडे मीठ आहे, आणि शेळी लेंडीची पावडर तुम्हाला 100, 200, 250 ग्रॅम किंवा अर्धा किलो मिसळलं तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये भरपूर फॉस्फरस आहे. तर हे, आणि हे 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही मिसळलं आणि 3-4 दिवस ठेवलं आणि पुन्हा मग तुम्ही जर वापरलं तर DAP सारखा याचा परिणाम मिळू शकतो आपल्याला. मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकमध्ये आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा ट्रेनिंग घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण इसापमध्ये जे आधी म्हटल्याप्रमाणे सॉईल सायन्स, क्रॉप सायन्स आणि कॉस्मिक सायन्स अंतराळ विज्ञानाचा संगम करून एकात्मिक शेती पद्धती काढलेली आहे. ही अत्यंत उपयुक्त आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचा अनुभव सुद्धा लोकांनी येत आहे.
तर याच्या अधिक माहितीसाठी किंवा ट्रेनिंगसाठी इच्छुकांनी आम्हाला या नंबरवर संपर्क साधावा अशी माझी विनंती आहे. माझं नाव दिलीपराव देशमुख बारडकर. नंबर आहे 988 1497 092 किंवा जितेंद्र आलासे 9579896580. तर हे कृपया लक्षात घ्या. आणि आता नोव्हेंबर संपत आला आहे. एक शेवटचं सांगून तुम्हाला संपवतो की 25 तारखेला कृपया कोणतेही बियाणं पेरू नका, कारण त्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून अति दूर अंतरावर आहे, ज्याला ॲपोजी म्हणतो. तर 25 तारखेला पेरणी करू नका. बाकी दिवस तुम्ही पेरणी करू शकता. अशा माहिती सगळं मी आपली विश्रांती घेतो. आणि तुम्हाला यासाठी अधिक माहिती हवा असेल तर तुम्हाला विविध पिकांचे पेरणी योग्य वाण हे माझं पुस्तक आहे. 178 प्रमुख पिकांचे 1354 वाण याचे लिहिलेले आहे. ही जी मी माहिती सांगतोय तुम्हाला, याची पूर्ण माहिती आहे याच्यामध्ये. तर साधारण 340 रुपये किंमत आहे त्याची. ज्याला कोणी हवं असेल तर ते माझ्याकडून मागू शकता किंवा ॲमेझॉनवरून मागू शकता किंवा सकाळला संपर्क करून मागू शकता. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा मेसेज अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.